जय बाळमा मित्रांनो, मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेंढी माऊलीची संपूर्णपणे माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. हे आपले टॉपिक आहेत. आज मेंढी माऊलीला चारणे कशा प्रकारे करतात आणि कसं काय मेंढीला चारण्यासाठी नेतात, कुठं नेतात आणि कोणत्या भागात नेलं पाहिजे, सगळी माहिती तुम्हाला सांगतो मी. सगळी सेवेकरी कोणकोणती सेवेकरी कुठनं कुठनं येतात काय नाही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर हे बघा, आपला हा खांड 1 नंबरचा खांड, पालखी क्रमांक 12 मधील हा 1 नंबरचा खांड आहे बघा. मस्तपैकी आता चारणे लावलेत. आता नेमकंच काढून आणलं खांड, म्हणजे सोडला तिकडून तळावरनं. सगळी कामावर केली तळावरचे, म्हणजे पिले पाजणे असतील, गडपिले बाहेर टाकणे असतील, तानी पिले वागरीत सोडणं असतील, सगळी कामं उरकून मस्तपैकी आम्ही खांड चरणाला आणलेला आहे बघा. आता मला इकडे म्हातारे बाबा आहेत, तुम्हाला त्यांच्याकडे धावतो. अजून इकडे गाय आहेत बघा, तेव्हा का मागं बघा, गाय गडगण्या आणि लय आहेत. तेव्हा म्हातारे बाबा आहेत तिकडे, त्यांच्याकडे तुम्हाला येतो बघा. म्हातारे बाबा जवळपास किती दिवसापासून सेवेला आहेत ते पण विचारित आपण. अरे बघा, हे बाबा आले ती जवळ. बाबा, तुमचं गाव कोणतं आहे? पानशेवडी गणातंडा. आणि तुम्ही किती दिवसापासून आहो सेवेला? आम्ही आला झालं 1 महिना. बघा, या महिन्यापासून बाबा आहेत सेवेला. बाबाला पाण्याची बॉटल आहे, का पाणी लागतंच बघा उन्हाळ्या दिवसामध्ये. आणि सकाळी सकाळी लवकर मेंढ्या काढल्या ती म्हणून कोणालाच आंघोळ नाही. तर ही सगळी मेंढकी आम्ही दुपारच्या टायमाला आंघोळ करतात बघा. मेंढी मधला बसवलं का नाही सावलीला, मस्तपैकी चरण करून दुपारा बसवल्या की मग आम्ही जाऊन आंघोळ्या करून येतो आणि परत मग मेंढी माऊलीच्या सेवेला लागतो. आता पुढं मन्या रवी भाई आता येत पोरं इथं, तुम्हाला त्यांचा पण अनुभव देतो. ए मन्या, मन्या किती दिवसापासून आहे सेवेला? मन्याला 1.5 वर्ष झाले बघा. म्हणे अजून हाय तसंच आहे, कसलं टेन्शन नाही डोक्याला. 1.5 वर्षापासून कसली नंबर 1 सेवा करते या मामांची. आज किती लोक आज खंडाकडे आले की मन्याचं नाव घेतात ती बघा. बघा, आता मामांच्या पालखीचा मुक्काम आहे धनगर टाकळीला. धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी. हा बघा, हा एक सेवेकरी आहे परभणीकडला. नाव काय रे तुझं? ऋषी. किती दिवसापासून आलाय सेवेला? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले बघा या सेवेला आली. किती दिवस करायच्या? 1.5 महिना. 1.25 महिना करण्यासाठी सेवेकरी आलाय बघा गावाकडनं. 1.25 महिना मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी बघा. हे बघा, मस्तपैकी सेवा राहणार डगऱ्यामध्ये. तर हे बघा, आज या मेंढी माऊलीची सेवा केली तर तो बाळू मामा का नाही, हा आपली राखण करणार बघा. कारण मामाने सांगितलेलंच आहे, जो माझ्या मेंढी माऊलीची सेवा करेल मी त्याची राखण करेल. जो माझ्या मेंढी माऊलीची 12 तास इथं सेवा करेल, जो इथं माझ्या तळावरती राबेल मी त्याच्या घराची राखण करेल, मी त्याची राखण करेल. हे बघा, हे बाबा बाबा बोला की 2 गोष्टी. काय बोलू आता, तोंडामध्ये हे आहे की बाबा ब्रश करते ती बघा. बरं आता तोंड धुतल्यावर मग नंतर दुसऱ्या त्याला तुम्ही. हा, आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाबा बोलते ती म्हणजे बघा. दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बाबा बोलणार इथं. हे बघा, तर मित्रांनो, आपला नवीन चॅनल आहे. पहिला चॅनल बाळूमामांच्या सेवक पालखी क्रमांक 12, तुम्हाला तर माहितीच असेल बघा. त्या चॅनलला जवळपास 4.5 लाख म्हणजे 4,70,000 सबस्क्रायबर आहेत. आणि हे नवीन चॅनल यूट्यूबवाला राहत्या, तर ह्या चॅनलला तुम्ही फटाफट सबस्क्राईब करा. तुमचा प्रेम, तुमचा सपोर्ट राहू द्या मामांच्या सेवकाला. हा पण चॅनल आपल्याला जवळपास त्याच्यासारखंच ग्रो करायचं आहे. जसं तो चॅनल झाला म्हणजे 2 वर्षामध्ये 4.5 लाख हा टप्पा गाठला आहे आपण. आणि आता ह्याचं पण आपल्याला तसंच एक ग्रो करायची आहे, म्हणजे ह्याची एक इम्प्रूव्हमेंट तशीच करायची आहे. हे बघा, मेंढी माऊली कशी बसते बघा. कसली भारी आहे, कसली नंबर बघते कॅमेऱ्यात. तर बाळूमाच्या नावानं सांग बरं मित्रांनो, जय बाळूमामा. असंच सपोर्ट राहू द्या आपल्याला. मी पण एक छोटासा मामांच्या सेवेकरी, सपोर्ट राहू द्या तुमचा. बाळूमाच्या नावानं सांग बरं.